सावळदोबारा येथे ट्रान्सफॉर्मरच्या श्रेयावरून शिंदे गट व भाजप कार्यकर्त्यात वाद. शिंदे गट भाजप कार्यकर्ते आमने-सामने. श्रेय कुणाचं हा प्रश्न केंद्रस्थानी. सोयगाव तालुक्यातील सावळदोबारा येथे 33 केव्ही ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या वेळी राजकीय श्रेयवादामुळे वातावरण चांगलेच तापले. ट्रान्सफॉर्मर कोणी आणला, कुणाच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला, यावरून शिंदे गट व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावाद झाला. काही काळ गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. ट्रान्सफॉर्मर उभारणी दरम्यान फोटो सेक्शन आणि घोषणाबाजी सुरू झाल्याने वादाला अधिकच चिघळले. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान ग्रामस्थांमध्ये मात्र एकच चर्चा होती की हा 33 केव्ही ट्रान्सफॉर्मर लोकप्रिय आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळेच मंजूर होऊन प्रत्यक्षात बसवण्यात आला. वाद कोणाचा असला तरी ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्याने सावळदोबारा परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठ्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामस्थांची स्पष्ट भूमिका घेत म्हटले आहे की राजकीय वाद नको, आम्हाला शेतीसाठी नियमित लाईट टाइम हवा. घटनेनंतर परिस्थिती शांत झाली असली तरी विकास कामांवरून होणाऱ्या श्रेयवादाने पुन्हा एकदा ग्रामीण राजकारणातील तणाव अधोरेखित केला आहे. इंडिया न्यूज R7 साठी बहादूर चव्हाण, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर. सावळदोबारा MSB मध्ये जे ट्रान्सफर बसवण्यात आलंय, नेमकं कोणाच्या माध्यमातून काय मागणी होती, काय सांगाल? शेतकऱ्यांची 1 वर्षापासून अब्दुल सत्तार साहेबाकडे मागणी होती. सोयगाव चिल्लोडचे भाग्यवी दाते, माजी मंत्री विद्यमान आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नाने सावळदोबाराचा 5 MVA ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला व आज बसवला गेला. सत्तार साहेबाशिवाय कोणी प्रयत्न करणारच नव्हतं. सत्तार साहेबांना प्रयत्न करून शेतकऱ्याच्या मागणीला प्राधान्य देऊन आज तो ट्रान्सफॉर्मर बसला. आता काही भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते आम्ही आणलेलं, याबद्दल काय सांगाल तुम्ही? भाजपच्या लोकांचं कसं असतं, काही आलं की ते फक्त चौकशीवर राहतात. काही आलं की पहिले गावात जाऊन हे मी आणलं असं करायचा प्रयत्न असतो त्याचा. दुसरं काही काम करत नसतात ते काही. त्यांचा याच्यामध्ये काही संबंध हे नाही? यांचा काय संबंध आला? आम्हाला पाहिलं त्यांनी, आम्ही ते सप्टिशनला आलो आणि ते त्यांनी पाहिलं तर जमा एक जमा झाली. ठिकाणी एक मिनिट. आज या ठिकाणी 24 तारखेला सावळदोबारा MSB वर ट्रान्सफॉर्मर आला. हे सर्व माझे कॅबिनेट मंत्री सत्तार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं सगळं शेतकऱ्यांनी, म्हणून हे 1 वर्षापासून चालू होतं, म्हणून हे ट्रान्सफॉर्मर आला. आणि BJP वाल्याचं काय, जिथं आलं तिथं ते आमचंच आहे म्हणून सांगतात. आम्ही 12 महिने 1.5 वर्षापासून कोशिश करत होतो. पत्र दिले साहेबाला, शेतकऱ्याला बोलून सगळ्यांना शेतकऱ्याला सांगायला लावलं आणि शेतकऱ्यांना सांगितलं, म्हणून ट्रान्सफॉर्मर साहेबांना AC कडून बोलून आम्हाला लई दिवसापासून सांगताय साहेब की आता 2-4-8 दिवसात येईल, तर 15 दिवसात ट्रान्सफॉर्मर आला. इथं भाजपवाले काय नुसतात काय नारळ कुठे फोडायला तयार राहतात, पहिलेच काय आलं की लगेच पहिले तयार राहतात. त्यांचा काही संबंध नाही याच्यात. साहेबांनी प्रयत्न केले म्हणून ट्रान्सफॉर्मर आला.